मित्रांनो, काही लोकांना दिवसातून अनेक वेळा लघवीला जावे लागते. काही वेळा रात्रीही झोपमोड होते. अशा वेळेस आपण ही गोष्ट दुर्लक्षित करतो. पण लघवीला सतत जावे लागणे ही एक गंभीर आरोग्य समस्या असू शकते, ज्यावर वेळीच उपाय करणे अत्यावश्यक आहे. कारण या समस्येमागे काही लपलेले आजार सुद्धा असू शकतात. सतत लघवीची भावना येणे, लघवी करताना जळजळ होणे, थोडी थोडी लघवी वारंवार होणे, रात्री 2-3 वेळा उठून लघवी करावी लागणे ही सगळी लक्षणे गंभीर मानली जातात. मधुमेह म्हणजेच डायबिटीज, मूत्रमार्गाचा संसर्ग म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीवाढ, अति जास्त पाणी किंवा चहा कॉफी पिणं, मूत्राशयावरचा ताण किंवा कमकुवतपणा ही यामागील कारणे असू शकतात. मित्रांनो, वारंवार लघवी लागणं ही एक फक्त छोटी समस्या वाटते, पण ती एखाद्या मोठ्या आजाराचं संकेत असू शकते. त्यामुळे वेळेत तपासणी करून योग्य उपाय करणं आवश्यक आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या समस्येवरील घरगुती उपायांबाबत जाणून घेणार आहोत. उपाय क्रमांक 1. तीळ आणि गूळ. तीळ आणि गूळ हे लघवीचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी नैसर्गिक व सुरक्षित उपाय आहेत. यांचा नियमित आणि योग्य प्रमाणात वापर केल्यास वारंवार लघवी लागण्याची समस्या नक्कीच कमी होते. तिळामध्ये उष्णता निर्माण करणारा गुण असतो, जो मूत्रवाह संस्थेतील थंडपणा आणि कमकुवतपणा दूर करतो. तिळामध्ये नैसर्गिक तेल आणि अँटीऑक्सिडंट घटक मूत्राशयाची ताकद वाढवतात, त्यामुळे सतत लघवी लागणे कमी होते. आयुर्वेदानुसार तिळामुळे वातदोष संतुलित होतो, जो लघवीशी संबंधित अस्वस्थतेचा एक मुख्य दोष आहे. तसेच मित्रांनो, गूळ शरीरातील अपचन, वातविकार आणि मूत्रविकार कमी करतो. शरीरात उष्णता निर्माण करतो. थंड हवामानात किंवा थंड प्रकृतीच्या लोकांमध्ये लघवीची संख्या वाढते. गूळ हे उष्ण आहे आणि त्यामुळे गूळ लघवीचे प्रमाण नियंत्रित ठेवतो. गूळ डिटॉक्सिफिकेशनमध्ये सुद्धा मदत करतो, मूत्रमार्ग स्वच्छ ठेवतो आणि लघवी करताना होणारी जळजळ किंवा अशक्तपणा कमी करतो. मित्रांनो, आता तीळ आणि गूळ यांचा वापर वारंवार लघवीला जाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून कसा करायचा ते जाणून घ्या. काळे तीळ थोडेसे भाजून घ्यावे आणि गूळ घालून रोज एक छोटा लाडू तयार करावा. हा लाडू रात्री झोपण्यापूर्वी खावा. किंवा मित्रांनो, तुम्ही 1 चमचा तीळ आणि 1 छोटा तुकडा गूळ रोज सकाळी उपाशी पोटी खाऊ शकता. हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांमध्ये हा उपाय जास्त प्रभावी असतो. हा उपाय शरीरातील एकंदर कार्यप्रणाली संतुलित ठेवतो आणि झोपेमध्ये अडथळा येऊ देत नाही. पण लक्षात असू द्या की मधुमेह असलेल्या रुग्णांनी गूळ नियंत्रित प्रमाणात घ्यावा. तसेच शरीरात आधीच उष्णता जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. उपाय क्रमांक 2. बडीशेपचा काढा. मित्रांनो, बडीशेपचा काढा हा देखील अनेक वेळा लघवीला जावे लागणे या समस्येवर खूपच प्रभावी आणि नैसर्गिक उपाय मानला जातो. बडीशेपमध्ये थंड गुणधर्म असतात, जे शरीरात साठलेली उष्णता आणि दाह कमी करतात. त्यामुळे लघवी करताना होणारी जळजळ, घाणवास किंवा वारंवार लघवीची भावना कमी होते. बडीशेप मूत्रमार्ग स्वच्छ करण्याचे काम करते. यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो, जो लघवी सतत लागण्यामागील एक सामान्य कारण आहे. बडीशेप पचन सुधारते, वात कमी करते. पचन योग्य झाल्यास शरीरातील वात व कफ दोष संतुलित राहतात, जे लघवीशी संबंधित त्रासांवर सकारात्मक परिणाम करतात. मित्रांनो, आता आपण बडीशेपचा काढा बनवण्याची पद्धत जाणून घेऊया. 1 चमचा बडीशेप थोडीशी कुटून घ्या. ती 1.5 कप पाण्यात घालून मंद आचेवर उकळा. पाणी अर्धे होईपर्यंत उकळू द्या. नंतर ते गाळून घ्या. हे पाणी कोमट असताना झोपण्याच्या अर्धा तास आधी प्यावं. मित्रांनो, बडीशेपचा काढा मूत्रविकारांवर सुद्धा अतिशय फायदेशीर ठरतो. बडीशेपचा काढा मूत्राशयाला आराम देतो, सूज कमी करतो आणि वारंवार लघवी होण्याच्या समस्येला नियंत्रणात ठेवतो. याची चव सौम्य गोडसर आणि थंडावा देणारी असल्यामुळे झोप सुद्धा शांत आणि गाढ लागते. मात्र लक्षात असू द्या की मधुमेह, कमी रक्तदाब म्हणजे लो बीपी असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा काढा घ्यावा. तसेच हा काढा खूप जास्त प्रमाणात घेऊ नका. दिवसातून 1 ते 2 वेळा पुरेसे आहे. उपाय क्रमांक 3. धणे आणि खडीसाखर. मित्रांनो, धने आणि खडीसाखर यांचा अनेक वेळा लघवीला जावे लागणे या समस्येवर फार प्रभावी घरगुती उपयोग आयुर्वेदात सांगितला आहे. धणे शरीरातील उष्णता कमी करतात, जे वारंवार लघवी लागण्यामागे एक प्रमुख कारण असते. धण्यामधील संयुगे मूत्रवाह संस्थेतील दाह, जळजळ आणि अस्वस्थता कमी करतात, तर खडीसाखर शरीरातील उष्णता कमी करते, जी मूत्रमार्गात जळजळ, दाह किंवा अतिसंवेदनशीलता यांचं कारण असते. खडीसाखरेमुळे लघवी करताना होणारी जळजळ किंवा दाह दूर होतो. खडीसाखरेच्या सेवनाने शरीरात साखरेची नैसर्गिक गरज भागते आणि लघवीची अनावश्यक तीव्रता कमी होते.
मित्रांनो, हा उपाय करण्याकरिता धणे आणि खडीसाखर समप्रमाणात घेऊन त्यांची एकत्रित वाटून बारीक पूड तयार करून घ्यावी। रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत ही पूड खाल्ल्याने रात्री वारंवार लघवीला होण्याच्या समस्येचे प्रमाण कमी करता येऊ शकते। लक्षात असू द्या की मधुमेहाच्या रुग्णांनी खडीसाखरेऐवजी थोडीशी स्टिविया किंवा मग शुगर फ्री पर्याय वापरावा। काढा फार जास्त प्रमाणात घेऊ नये, रोज एकदा पुरेसा असतो। उपाय क्रमांक 4, लाईफस्टाईलमध्ये बदल। मित्रांनो, फक्त घरगुती उपायच नाहीत तर काही डेली रुटीनमधील साधे सोपे बदलही या समस्येपासून आराम मिळवून देऊ शकतात। तेव्हा काही सोपे उपाय आणि जीवनशैलीतील कोणते बदल करावे ते जाणून घेऊया। मित्रांनो, पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे, परंतु पाणी जास्त प्रमाणात एकदम पिणे टाळावे। दिवसभरात थोडे थोडे पाणी पीत राहावे। कॅफीन आणि अल्कोहोलयुक्त पेये लघवीचे प्रमाण वाढवतात, तेव्हा कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करावे आणि शक्य असल्यास टाळावे। जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी टिकून राहते आणि लघवी वाढू शकते, तेव्हा मिठाचे प्रमाण कमी करावे। शरीराचे जास्त वजन मूत्राशयावर दबाव आणू शकते, ज्यामुळे लघवी होण्याची शक्यता वाढते। त्यामुळे वजन नियंत्रित ठेवावे। किगल एक्सरसाइजेस केल्याने मूत्राशयावरील स्नायू मजबूत होतात आणि लघवी थांबवण्यासाठी मदत करतात, तेव्हा हा व्यायाम प्रकार नक्की करावा। रात्री जास्त पाणी प्यायल्याने वारंवार लघवीला जावे लागते, तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे टाळावे। फायबरयुक्त आहार घेतल्याने बद्धकोष्ठता टाळता येते, ज्यामुळे मूत्राशयावर दबाव कमी होतो, म्हणून आहारामध्ये फायबरचे प्रमाण वाढवावे। तसेच मित्रांनो, जास्त स्ट्रेस घेतल्याने लघवीची समस्या वाढू शकते, तेव्हा टेन्शन फ्री जगण्याचा प्रयत्न करा। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार, तेव्हा अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्सकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।